नाटकाचा प्रयोग असेल ना तर अंगात एक वेगळीच एनर्जी असते आणि त्याची तयारी आदल्या दिवसापासून चालू असते. माझा नाटकाचा प्रयोग होता ठाण्याच्या गडकरी रंगायतन थिएटरला. तर मी जायला निघाली. माझ्या बहिणीची मुलगी माझ्याकडे आलेली राहायला. अगदी 2 दिवसच ती राहिली आणि आजपासून तिचंही 30 तारीखपासून स्कूल चालू होणार होतं. म्हणून मी जाता जाता तिलाही घाटकोपरला सोडलं. अर्थात मी घरी नाही गेली, बहिणीला बोलावलं स्टेशनला आणि मग काय पटापट पोचली थिएटरला आणि मेकअपला बसली. अर्थात मेकअप दादा असतात मेकअप करायला, पण म्हटलं माझा मेकअप मीच करते आणि बरेच जण असतात मेकअप करायला, लाईन लागलेली असते. तर म्हटलं चला माझ्याकडे सगळे प्रोडक्ट आहेत आणि मला चांगला मेकअप करताही येतो, तर म्हटलं आपणच करून घेऊया. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे हात पटापट चालतायत असे दिसतायत, तर मी व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्डिंग केला आहे. पण खरंच त्या दिवशी खूप घाई झालेली आणि मी एवढ्याच घाईमध्ये सगळं करत होते, कारण मला पोचायला खूप लेट झालेलं. 4चा प्रयोग होता आणि मला 3ला पोचायचं होतं, पण मला 3:30 झाले पोचता पोचता. आणि मग असं होतं की मेकअप करायचा आहे, चेंज करायचं आहे आणि असं नाही ना की 4चा प्रयोग आहे तर तुम्ही आयत्या वेळेलाच जाऊन सगळं करणार. आधी 1 तास तरी जावंच लागतं सगळं हे तयार होऊन बसायला आणि आपलं नाटक असेल ना तर जर 2-2.5 तास नाटक चालले तर 2-2.5 तास विंगेमध्ये उभं राहावंच लागतं की तुमची एंट्री कधी आहे आणि त्यासाठी मग तयार राहावं लागतं. कधी काय कोणाचं चुकेल, कोणाला कोणाची एंट्री आधी येईल, कोणाची नंतर येईल आणि प्रॉपर तयार राहावं लागतं, अलर्ट राहावं लागतं. त्याच्यामुळे ना आधी साधारण एक 10-15 मिनटं पूर्ण प्रॉपर तयार होऊन बसावं लागतं तिथे. तर हे जे मी आता काही प्रोडक्ट वापरते आहे ना, हे मी त्या दिवशी दादरला घेतले, जे नवीन आहेत आणि खूप छान आहेत. एक शुगरची काजळ पेन्सिल घेतली, ब्लश घेतलं आणि 2 लिपस्टिक घेतल्या, ज्या अगदी मला मनासारख्या मिळाल्या आणि खूपच छान आहेत. म्हणजे थोड्या कॉस्टली आहेत, पण छान आहेत. म्हणजे अगदी बरेच दिवस मी अशा लिपस्टिकच्या शोधात होती आणि सगळे मेवलिनचे प्रोडक्ट आहेत. त्याच्यामुळे त्याची क्वालिटी, क्वांटिटी दोन्हीही चांगली आहे. तर इथे छान पटापट मेकअप केला आणि मला घाई होती कारण मला अजून साडी वगैरे चेंज करायची होती, नेसायची होती आणि सगळ्यांचं बरंच तेच मागे चाललेलं की सगळे लोकं तयार होत आहेत आणि हे नाटकातली लोकं बऱ्याच दिवसांनी भेटली ना की मग गप्पा चालू असतात, पण तितकं बसून कोणाशी गप्पा मारायला वेळ नसतो. म्हणून म्हटलं चला मेकअप करता करता आपण गप्पाही मारू आणि ॲज अ प्रोफेशन मी अशा गोष्टी सांभाळते ना की एकदा कामाच्या ठिकाणीच फक्त त्या लोकांशी तेवढंच रिलेशन ठेवायचं, मग पर्सनल जास्त जायचं नाही कोणाशी आणि मग काम झालं की मग तेवढासा कोणाशी कॉन्टॅक्ट माझा नसतोच सहसा. छान साडी नेसून तयार झाली, माझ्या कॅरेक्टरला जाईल असा सुटेबल मेकअप केला. त्यानंतर रंगमंचावर आली, रंगमंचाच्या पाया पडली, स्वामींच्या पाया पडली आणि नंतर आमचं नाटक छान असं मस्त झालं. खूप थकलेली पण नाटकाचा प्रयोग छान झालेला आणि मी दादरवरून स्लो ट्रेन पकडली कारण मला बसायचं होतं. कारण 3 तास विंगेत उभं राहून फार दमायला झालेलं आणि रात्री 11 वाजले तरी ट्रेनला किती गर्दी आहे पहा. तर आजचा हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय.